चला आता आपण पुढे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर आपण पोटेन्शियल एनर्जी पाहिली की जी तिच्या स्थितीमुळे प्राप्त होते. समजलं का? जी कशामुळे प्राप्त होते? तिच्या स्थितीमुळे प्राप्त होते. आणि आपण कायनेटिक एनर्जी पाहिली जी गतीमुळे प्राप्त होते. कशामुळे प्राप्त होते? गतीमुळे. एखाद्या पर्टिक्युलर स्पीडमुळे ती प्राप्त होते, त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. मग आज आपल्याला तेच पाहायचं आहे किंवा इथे थोडा कन्सेप्ट आहे या पोटेन्शियल एनर्जी सोबत आणि कायनेटिक एनर्जी सोबतचा. कारण की आपण एखादी यम वस्तुमान असलेले वस्तू, आतापर्यंत आपण फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट बद्दल प्रॉब्लेम्स पाहिले, त्यानंतर आपण वर फेकणाऱ्या अपवर्ड डिरेक्शनने जाणाऱ्या वस्तूवरचे प्रॉब्लेम पाहिले. आता आपण पोटेन्शियल एनर्जीमुळे ज्या दोन प्रकारच्या आहेत, कायनेटिक आणि पोटेन्शियल, एखादी वस्तू पोटेन्शियलमुळे किंवा वर फेकल्यावर डायरेक्टच एस्केप कशी होऊन जाते ते आपल्याला पाहायचं आहे. समजून राहिलं सगळ्यांना? येत आहे? असं कोणी आहे का बसलेलं की त्याने एखादा गोटा फेकला की तो खाली पडतच नाही, वरतीच जाते? म्हणजे नाही ना, असा कोणी शक्तिमान की एखाद्या वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावली जाते त्या ऊर्जेला जनरली स्थितीज ऊर्जा म्हणतात. त्याला काय म्हणतात? जनरली स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि ही ऊर्जा सापेक्ष असते, रिलेटिव्ह असते. समजलं का? जेवढ्या जास्त उंचीवर तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त राहते. समजून राहिला? पृष्ठभागापासून त्याची उंची वाढवली तेवढी काय होईल? पोटेन्शियल एनर्जी वाढत जाईल. समजून राहिलं तुम्हाला? आता यम वस्तुमान असलेली कुठलीही वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून समजा यच एवढ्या उंचीवर जर धरली तर त्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते. मागच्या वर्षी आपण पाहिलं आणि फॉर्म्युले लिहून दिले मी, त्याच्यात सुद्धा mgh आपण पोटेन्शियल एनर्जीचं सूत्र बघितलेलं आहे. परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती शून्य असते. समजलं का? पोटेन्शियल एनर्जी हे पृथ्वी आहे आणि पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि इथे पोटेन्शियल एनर्जी 0 राहते. कारण 0 राहते म्हणजे काय? त्याचं सूत्र आहे mgh. मान्य आहे, याला मासही आहे, मान्य आहे, याला ग्रॅव्हिटी ओढतही आहे पृथ्वी केंद्राकडे, पृथ्वीवर सरफेसवर असल्यावर. परंतु h 0 आहे ना, हाईट 0 आहे ना, टेकलेली आहे पृथ्वीच्या सरफेसला. मग याच्यातलं एकही 0 झालं तर सगळं काय होते? सगळं काय होते? तिथे 0 होते. म्हणून वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा नुसतं गतीज ऊर्जा नाही म्हटलं, स्थितीज ऊर्जा नाही म्हटलं, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हटलं. आणि ती पृष्ठभागावर काय असते? 0 असते. मग आता काय होते की h चे जे मूल्य असते, h ची जी व्हॅल्यू आहे ती पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत, समजा आपण एखादी, ही एवढी मोठी आपली पृथ्वी आहे, एवढी नाही बरं, खूप मोठी आहे. समजलं का? बोर्डावर काढता येईल का? नाही. जर पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत आपण किती उंचावर एखादी वस्तू नेऊन इथपर्यंत नेली बा, अजून तिकडे नेली कुठेतरी, समजलं का? तर नेऊन किती गेला? 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, वाटेवर, म्हणजे समजलं का? तरी पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत हे वरची जे हाईट आहे ते खूप कमी असणार आहे की नाही? याचं मूल्य काय असणार आहे? फार जास्त असणार आहे का? नाही. आपण फेकून एखादा दगड किती वर फेकू? अर्धा किलोमीटर फेकू, समजलं का? पण तरी पृथ्वीची रेडियस आपल्याला माहित आहे 6.4 × 10⁻⁶ आहे, मीटर आहे. हा, एवढी काय पृथ्वीची रेडियस आहे. मग आपण तिच्या त्रिज्येच्या तुलनेत वर किती पृष्ठभागावरून एखादा वस्तू, एखादा दगड, एखादा ऑब्जेक्ट फेकला तर तो जनरली नगण्य असणार आहे पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेत. समजून राहिलं का? मग जर समजा आपले h चे मूल्य अधिक असले तर आपल्याला माहिती आहे की उंचीप्रमाणे g कमी होत जातो. उंचीप्रमाणे काय होत जातो? जेवढा उंची वाढवत जाऊ तेवढं केंद्रापासूनचं अंतर त्या ऑब्जेक्टचं वाढत जाईल. अंतर वाढत जाईल म्हणजे g ची व्हॅल्यू कमी होत जाईल, कारण त्याचं सेंटरपासूनचं अंतर कमी होत जाईल. आणि पृथ्वी सेंटरकडे ओढत असते सगळ्या गोष्टी, केंद्रात तिचं गुरुत्वीय बल आहे, बरोबर आहे. म्हणून h ची हाईट जर h ची हाईट खूप वाढवतच नेली आपण तर g चे मूल्य काय होत जाईल? कमी. मग g चे मूल्य एकदम एखादी वस्तू आपण एस्केपच केली किंवा अनलिमिटेड, अनंत अंतरावर किंवा इनडेफिनाइट डिस्टन्सवर जर केली तर g काय होणार आहे? या mgh मधला, समजलं का? 0 होणार आहे. तरी सगळं काय होणार आहे? सूत्रामध्ये 0च होणार आहे. समजलं? मग वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल त्या ठिकाणी काम करणार आहे काय? अनंत अंतरावर एखादी वस्तू गेल्यावर करणार आहे का? नाही करणार, कारण तिथे ग्रॅव्हिटीच नसणार आहे. म्हणून तर अंतराळात लोक असे तरंगतात, कारण तिथे ग्रॅव्हिटी नाही आहे. समजलं का?
म्हणून वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घ्यावी लागते. म्हणून पृथ्वीची गुरुत्वीय ऊर्जा काय मराठीत काय म्हणतो त्याला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0 घ्यायला लागते. समजलं का? पृथ्वीच्या कुठे घ्यायला लागते? अनंत अंतरावर. जी नाही घेत आपण 0 पृथ्वीच्या सरफेसवर. अनंत अंतरावर जर एखादा ऑब्जेक्ट फेकला तर तो तेव्हा जी 0 होते, त्यामुळे आपण जी 0 घेतो. समजलं का? अनंत अंतरावर. आलं का लक्षात? आणि त्याच्यापेक्षा कमी अंतरावर जर समजा एखादा ऑब्जेक्ट असेल, समजलं का, तर मग जीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे पोटेन्शियल स्थितीज ऊर्जा ते 0हून कमी घ्यावी लागते. हे 0 आहे, इकडे -1 -2 -3, इकडे सॉरी इकडे 1 2 3, इकडे -1 -2 -3, मग 0 पेक्षा कमी मायनस घेतली जाते. लक्षात येत आहे का? म्हणजे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेतलेली अधिक चांगली ठरते जर वस्तू किंवा ऑब्जेक्ट अनंत अंतरावर असेल तर. आणि जर अनंत अंतरापेक्षा कमी अंतरावर जर तो ऑब्जेक्ट असेल तर मग 0हून कमी ऋण घेतली जाते. 0हून कमी काय घेतली जाते? ऋण घेतली जाते. म्हणून वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा मायनस घेतली जाते. आपण पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी, समजलं का, हे आपण -gm अपॉन r+h घ्यायची आहे. r+h, पण तुम्ही इथे तुमच्या आता याच्यात लिहित असताना मायनस साईन द्यायचं. कारण काय, मी तुम्हाला सांगितलं की वस्तूचं अंतर जे आहे ते अनंत अंतरापेक्षा जास्त नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून हे ही व्हॅल्यू आपण मायनस घेतो, 0 न घेता. समजलं का? आलं लक्षात? आणि याच्यामध्ये हा जो जी आहे आणि हा यम आहे, हा जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. यम हे पृथ्वीचं मास आहे आणि आर ही पृथ्वीची त्रिज्या आहे आणि एच हे पृथ्वीपासून एखादा ऑब्जेक्ट किती उंचीवर आहे ते आहे. आलं लक्षात? समजून राहिलं सगळ्यांना? म्हणून पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही -gm/r+h घेतात. त्याचं मी कारण सांगितलं. आलं लक्षात तुमच्या? जनरली पोटेन्शियल कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे mgh. परंतु आपल्या पृथ्वीच्या तुलनेत, पृथ्वीच्या रेडियसच्या तुलनेमध्ये आपण कोणताही ऑब्जेक्ट फेकून कितीतरी उंच फेकणार आहोत तरी सुद्धा आरवर म्हणजे जीवर जास्त फरक पडत नाही. समजलं का? आणि जर आपण वस्तूला अनंत अंतरावर फेकलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे? जी अजिबातच नसणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे का? म्हणून हे सगळं 0 होणार आहे. त्यासाठी अनंत अंतरापेक्षा कमी ऑब्जेक्ट फेकलेला आहे असं कन्सिडर करतात आणि याची व्हॅल्यू पोटेन्शियल कायनेटिक ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू -gm/r+h घेतात. आलं लक्षात? हा झाला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जे संबंधीचा कन्सेप्ट. आला लक्षात? हे मायनस का घेतात तर एस्केप म्हणजे सुटका करणे, मुक्ती होणे. समजलं का? एखाद्या गोष्टीतून. तसंच आपण आता इथे एस्केप म्हणजे काय असणार आहे? एखाद्या गोष्टीची सुटका होणे. कशातून? गुरुत्वीय बलापासून. इथे कशापासून? गुरुत्वीय बलापासून सुटका होणे. समजलं का? एस्केप वेलॉसिटी म्हणतात त्याला, मुक्तिवेग. आता एक गोष्ट लक्षात द्या, इथे हा कन्सेप्ट आहे आणि महत्वाचा आहे की एखादा चेंडू किंवा कुठलाही ऑब्जेक्ट आपण वर फेकला की त्याचा वेग कमी कमी होत जातो. आणि ते का होते? कारण की पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे, ते बल त्याला ओढत असते, त्यामुळे त्याचा वेग काय होत जातो? कमी होत जातो. हे आपल्याला व्यवस्थित माहिती आहे, या धड्यात तेच होतं सगळं, माहिती आहे. मग एका विशिष्ट उंचीवर तो चेंडू किंवा तो ऑब्जेक्ट गेला की त्याचा वेग 0 होतो. त्याचा वेग काय होतो? 0 होतो. मग तो 0 झाला की ती ऑब्जेक्ट किंवा तो चेंडू खाली पडू लागतो. समजलं का? मग त्याची जे मॅक्सिमम उंची आहे, समजलं का, त्याची जी मॅक्सिमम उंची आहे ते कशावर डिपेंड आहे? ते कशावर डिपेंड आहे? जो इनिशियल वेलॉसिटी आहे, फेकणाऱ्यानं ते ऑब्जेक्ट, तो चेंडू किती जोरात फेकताना त्याच्यावर त्याची मॅक्सिमम हाईट डिपेंड आहे की नाही? निराश फेकणाऱ्यानं असं केलं तर लगेच खाली पडणार आहे की नाही? मग त्यासाठी न्यूटनचा तिसरा नियम आहे, v² = u² + 2as आहे. कारण आपल्याला या तिसऱ्या नियमामधून इनिशियल वेलॉसिटी काढायला मिळते, जे आपण काल काढली. आरंभीचा वेग आपण काढू शकतो या सूत्रावरून, तिसऱ्या इक्वेशन वरून. आलं का लक्षात? एक गोष्ट लक्षात आली ना तुमच्या, की एखाद्या व्यक्तीने एखादा ऑब्जेक्ट किती वरती जायला पाहिजे हे फेकणाऱ्याच्या
सुरुवातीच्या वेगावर डिपेंड करते, समजलं का? मग या पृथ्वीवरून त्याने जेवढा जोर लावला असेल तेवढा वर 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 तो जाईल, शेवटी इथे 0 होईल आणि परत खाली यायला लागेल, समजलं का? जेव्हा वर जायला लागेल गौरी त्यावेळेला जी ची व्हॅल्यू काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. आणि खाली यायला लागेल तेव्हा काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे, कारण ऍक्सेलरेशन आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सेम पृथ्वीच्या केंद्राकडे आहे. आलं लक्षात? हा, तर आपण तेच म्हटलं की तो जो चेंडू आहे तो पृथ्वीवर खाली यायला लागेल आणि आपल्याला त्यासाठी तो किती वर जाईल त्याच्यासाठी त्याचं इनिशियल वेलॉसिटी माहित करायला लागते आणि त्या न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार v² = u² + ट्वाइस as. हा, आता आपल्याला या ठिकाणी त्या चेंडूची इनिशियल वेलॉसिटी काढायची आहे, समजलं का? मग आता याच्यावरूनच आपल्याला तो किती हाईट वर जाईल ते सुद्धा समजलं पाहिजे. मग हे सूत्र आपल्याला फिरवावं लागेल, हे सूत्र आपल्याला काय करायला लागेल? फिरवावं लागेल, कारण याच्यावरून आपल्याला काय मिळते? त्याची इनिशियल वेलॉसिटी किती आहे. परंतु आपल्याला त्याची इनिशियल वेलॉसिटी XYZ निघाली काहीतरी, पण तो किती उंचीवर गेला? मग समजा मी म्हणतो की त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे कालच्या वेळी 9 मीटर/सेकंद आहे, एवढी 9 मीटर/सेकंद समजा त्याची इनिशियल वेलॉसिटी आहे. मग एवढ्या वेगानं फेकल्यावर तो किती उंच गेला तेही माहिती पाहिजे आपल्याला, तेही काढता आलं पाहिजे. मग ते काढायसाठी आपल्याला हे सूत्र फिरवावं लागेल, समजून राहिलं? कारण या सूत्रामध्ये यस आहे, यस म्हणजे काय आहे? अंतर काढता येते आपल्याला, त्याचं उंची काढता येते, समजून राहिलं? मग आता जो काय चेंडू असेल, जो काय बॉल असेल, समजलं का? त्याचा फायनल म्हणजे त्याचा अंतिम वेग काय होणार? इथं पोहोचल्यावर काय होणार? फायनल वेलॉसिटी 0 होणार, बरोबर आहे. आणि इथलचा आपण काढू शकतो या सूत्रावरून, इथून किती असेल ते या सूत्रावरून काढू शकतो. इथं किती असू शकते? v= 0 ते आपल्याला समजलं, कारण तिथं 0 होतो, समजलं का? आणि दुसरं जे आहे ऍक्सेलरेशन, वस्तू वर जात आहे म्हणून a ची व्हॅल्यू काय असणार आहे? -g असणार आहे. -g असणार आहे का? कारण आपण वर चाललो म्हणून a काय असणार आहे? -g. नीट लक्ष द्या, इकडे सूत्र आहे इथे, मग प्रॉब्लेम येत नाहीत, सूत्र समजलं नाही की. मग आपल्याला आता तसंच या सूत्राला फिरवायचं आहे थोडंसं. पहा आता इकडे हा 0 झाला, काय झाला? 0, बरोबर. आपल्या सूत्रानुसार u², बरोबर, सूत्रानुसार u² + ट्वाइस as आहे. मग आपल्याला माहिती आहे आता a च्या ऐवजी आपण तिथे काय ठेवतो? g ठेवतो. हे बघा इथे g, पण g तर मायनस आहे, g काय आहे? मायनस आहे. हे बघा g काय आहे? मायनस आहे. मग g मायनस असल्यामुळे हे सुद्धा साईन काय होते? चेंज होते. हे सुद्धा u² - ट्वाइस gs असं होते. आपल्याला काढायचा यस आहे याच्यातला, आपल्याला काढायचा काय? यस आहे. आता इथे नीट लक्ष द्या, आपल्याला काढायचा यस आहे. मग मी काय करतो, हे तर सगळं 0 झालंच आहे, याला 0चा वर्ग बिर्ग हे काय, याला काही नाही, पण या साईड इकडच्या साईडला 0च आहे ना, समजलं का? 0चा वर्ग 0च आहे. इकडच्या साईडला u² - ट्वाइस gs आहे. आपल्याला s ची व्हॅल्यू काढायची आहे, अंतर काढायचं आहे, समजलं का? मग मी आता असं करतो की हा u² इथेच ठेवतो. पहा इकडे लक्ष द्या नीट, आणि हे जे सगळ्याच्या सगळं आहे एवढं ते इकडून आणतो, तर ते इकडून मायनस आहे, इकडून आल्यानंतर काय होते? प्लस होते. हे कोणाला नाही समजलं सांगा? समजलं? हा u² जागेवरच ठेवला, हा मी -ट्वाइस gs इकडून आणला, तो मायनसचा प्लस झाला, = जो साईन आहे तिथंच आहे, u² ही जागेवरच आहे जागेवरच. मग आपल्याला काढायचा आहे यस, काढायचा आहे, समजलं का? आपल्याला करायचा काय? यस. मग पुढच्या स्टेपवर मी यस जागेवरच ठेवतो, u² सुद्धा जागेवरच ठेवतो. हा जो गुणाकारात असलेला ट्वाइस g आहे तो इकडे भागाकारात जाणार, तो इकडे काय जाणार? भागाकारात जाणार. म्हणून सूत्र होणार, व्हेरी गुड, सूत्र काय होणार? s = u² / ट्वाइस g, u² / ट्वाइस g असं आहे. मग हे समजलं सगळ्यांना? याच्यावरून आपल्याला तो ऑब्जेक्ट इनिशियल वेलॉसिटीनं एवढ्या फेकला असेल तर तो किती उंच गेला वर ते काढता येते. आपण याच्यावरून त्याचं डिस्टन्स काढू शकतो, समजलं का? आता पहा, चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तितका चेंडू काय जाईल? उंच जाईल. आणि याचं कारण काय? सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका तो गुरुत्वाकर्षणाला अपोज करत जाईल, म्हणजे गुरुत्वाकर्षणाला विरोध करत 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 वर जाणार आहे, समजलं का? तिला जेवढ्या जोराने फेकला तेवढ्या उंचीपर्यंत तो जाणार आहे.
समजून राहिलं का? आणि तो वर जाण्याचं कारण असं तेवढ्या जोरात फेकल्यामुळे, कारण तो तेवढ्या लावलेल्या बलामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला विरोध करत 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 वर जाणार आहे, समजलं का? परंतु एक वेळ अशी येईल की तो जेवढा अधिक अधिक उंचीवर जात राहील तो तसा तसा त्याचा वेग काय होईल, कमी कमी होत जाईल. त्याचा वेग काय होईल, कमी कमी होत जाईल. कारण मग त्याच्यानं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करता येणार नाही. मग एक वेळ अशी येईल की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जास्त होईल आणि याचा वेग कमी होईल. आणि एक वेळ तर अशी येईल की तो थांबेलच डायरेक्ट, तो वर जाऊन थांबेलच डायरेक्ट. आणि मग तो परत खाली पृथ्वीवर पडायला सुरुवात होईल. मग तो खाली परत पृथ्वीवर पडायला सुरुवात होईल. मग असं जर झालं असतं तर आपले जे अग्निबाण आहेत ते वर आकाशात लॉन्च करता आले असते काय, पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये सोडता आले असते काय? नाही. एका लिमिट पर्यंत जाऊन ते भत्कन खाली पडले असते. पण ते होऊ नये तसं अवकाश यात्री मग चंद्रावर जाऊ शकले असते काय? नील आर्मस्ट्रॉंग नावाची व्यक्ती आहे पहिली चंद्रावर पाऊल ठेवणारी, समजून राहिलं? ती पोहोचली असती का चंद्रावर? मग नाही. त्याचं बाण एका विशिष्ट उंचीपर्यंत गेलं असतं आणि पृथ्वीने त्याला खेचून घेतलं असतं. पण मग ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला भेदून जर बाहेर पडायचं असेल, एस्केप व्हायचं असेल तर काय करायला लागेल? तर त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावरच तो ऑब्जेक्ट असताना त्याचा इनिशियल वेग किंवा त्याची इनिशियल वेलॉसिटीज एवढी लावायला लागेल की जेणेकरून ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर फेकली जाईल, समजून राहिलं काय? ते पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या आकर्षणापासून मुक्त होऊन जाईल, समजलं का? आणि त्याकरिता इथे त्यांनी मुक्ती वेगाचं सूत्र ऊर्जा अक्षयतेच्या सिद्धांतावरून मांडलं. ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत, एनर्जी कॅन बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. माहिती आहे ना ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत? ऊर्जा ही निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. त्या सूत्रावरून काय काढलं यांनी, मुक्ती वेगाचं सूत्र काढलं. मग ते काढत असताना आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जो आरंभीचा वेग आहे, एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून फेकण्यासाठीचा जो आरंभीचा वेग आहे तो मुक्ती वेगा एवढा असला पाहिजे, म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी एवढा असला पाहिजे सुरुवातपासूनच, समजलं का? समजा एखादा रनर आहे समजा, आणि त्याला 400 मीटर रनिंग करायची आहे, समजलं का? आणि तो सुरुवातीला चालत 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 गेला तर चालणार आहे का? मग इथं आल्यावर त्याला चेवाला मग जोरात धावायला लागला तर पुढचे लोक जातील ना पोहोचून, समजलं का? त्याला जर जिंकायचं असेल तर याच पॉइंट पासून त्याला काय करायला लागेल, स्पीड पकडायला लागेल. मग आपल्याला सुद्धा एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या डायरेक्ट गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पाठवायचा असेल तर सुरुवातीपासूनच एस्केप व्हेलॉसिटी एवढी व्हेलॉसिटी त्याला द्यावी लागेल. मग ते आपल्याला माहिती पाहिजे किती आहे म्हणून, ते आपल्याला माहिती पाहिजे. समजामुळे आपल्याला पृथ्वीपासून एखादा ऑब्जेक्ट तिच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर सोडायसाठी त्याची एस्केप व्हेलॉसिटी माहिती पाहिजे, समजलं का? आता महत्वाची गोष्ट सांगतोय की पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते आपण न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार आधीच प्रूव्ह केलेलं आहे की ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे, आणि ते बल अनंत अंतरावरच शून्य होते फक्त. ते अनंत अंतर म्हणजे जे आपण मोजू शकत नाही, इन्फिनिटी डिस्टन्स, समजून राहिलं? म्हणजे वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावं लागेल, समजलं का? म्हणजे ती वस्तू अनंत अंतरावर जाऊन मग स्थिर होईल. म्हटलेलं आहे इथे की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असते. मग अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते म्हणजे आपण आधीच पाहिलेलं आहे की every particles of matter attract every other particle with a force which is directly proportional to product of their masses आहे, पण inversely proportional to the square of the distance between them आहे. gravitation inversely proportional to the square of the distance between them आहे. पहा, ग्रॅव्हिटेशन म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू चा अर्थ असा होतो की जर जी ची व्हॅल्यू वाढली, इकडे याचा अर्थ हा जी इथे जातो, हा हे बघा जी अपॉन आर स्क्वेअर, याचा अर्थ असा की जर अंतर वाढलं तर जी कमी होणार. पहा, लक्ष द्या, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ असा होतो की वरची जर किंमत वाढली तर खालची कमी होणार, आणि खालची जर किंमत वाढली तर वरची कमी होणार. त्याला म्हणतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चा अर्थ होतो, समजा याचा गुणाकार 8 आला तर f सुद्धा 8च असेल, कारण समानुपाती आहेत, ते दोन्ही सारखे आहेत गुणाकाराला.
पण हे व्यस्तानुपाती आहेत. मग आणि आणि आपण प्रूव्ह केलेलं आहे ना जीचं, ते व्यस्तानुपाती कसं आहे पा, कसं प्रूव्ह केलेलं आहे. जीची व्हॅल्यू वाढली, पा जीची व्हॅल्यू वाढली म्हणतो मी. समजा जीची व्हॅल्यू मी पकडतो 9.83 आली. जीची व्हॅल्यू काय आली 9.83 आली. मग जीची व्हॅल्यू वाढली तर खालची किंमत कमी व्हायला पाहिजे. पा जीची व्हॅल्यू कधी वाढत असते, जेव्हा अंतर कमी होईल तेव्हा. हे बघा रे, याच्यापासूनचं अंतर इक्वेटरवर काय होते, सॉरी पोलवर कमी होते. हे बघा पृथ्वी अंडाकृती आहे, हे अशी पृथ्वी अंडाकृती आहे. आणि हे बघा इथे सेंटर आहे. हे बघा म्हणजे आरची व्हॅल्यू कमी झाली तर जीची वाढली बघा, बरोबर आहे. आणि आता मी काय करतो, जीची व्हॅल्यू कमी करतो. जीची व्हॅल्यू काय करतो 9.77 करतो. मग जीची व्हॅल्यू कमी झाली तर अंतर वाढेल. हे बघा अंतर वाढेल, समजलं का. हे म्हणून जी काय आहे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. समजलं समीक्षा, समजून राहिलं का. तर अशा प्रकारे प्रूव्ह होते की जी कसा काय इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आणि इन्व्हर्सलीचा अर्थ असा होतो की वरची किंमत वाढली तर खालची कमी होते आणि खालची किंमत वाढली तर वरची कमी होते. समजलं. डायरेक्टली प्रपोर्शनल मध्ये ते दोन्ही समानुपाती असतात. आला कन्सेप्ट लक्षात इथला. मग आता याच कन्सेप्ट नुसार पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून जर एखाद्या ऑब्जेक्टला मुक्त व्हायचं असेल तर मग त्याला अनंत अंतरावर जावं लागेल, तेव्हाच त्याच्यावरचं काय झिरो होणार, जी झिरो होणार आणि तो अंतराळात जाऊन ऑब्जेक्ट स्थिर होणार. समजलं का. आता आपल्याला त्याने कंपॅरिझन दिलेली आहे, तुलना दिलेली आहे. कशा कशाची, एखादा यम वस्तुमान असलेली वस्तू जी आहे ती पृथ्वीच्या पृष्ठभागावर असताना आणि एखादी वस्तू अनंत अंतरावर असताना, या दोन गोष्टींमधली कंपॅरिझन दिलेली आहे. समजलं का. आणि त्या कंपॅरिझन वरून आपल्याला पृथ्वीवरून एखादा ऑब्जेक्ट कायमस्वरूपी गुरुत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी किती वेग द्यावा लागेल सुरुवातीचा ते काढता येते. हा इकडे लक्ष द्या, आपल्याकडे त्याने दोन गोष्टींची कंपॅरिझन दिलेली आहे. समजलं का. जेव्हा यम वस्तुमानाचा एखादा ऑब्जेक्ट असेल, कसा यम वस्तुमानाचा ऑब्जेक्ट असेल म्हणजे यम इज मास ऑफ an ऑब्जेक्ट. समजलं का, कुठल्याही वस्तूचा. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि अनंत अंतरावर. सपोज m इज मास ऑफ an ऑब्जेक्ट. m हे मास आहे कुठल्या तरी ऑब्जेक्टचं. आता त्या ऑब्जेक्टच्या व्हॅल्यूज आपल्याला कळायला लागतील दोन ठिकाणचं कंपॅरिझन करून. ऑन द सरफेस ऑफ अर्थ. समजलं का. तो ऑब्जेक्ट कुठे असेल, पहिल्या ठिकाणी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. आणि ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. समजला. आणि दुसरीकडे तो ऑब्जेक्ट पृथ्वीपासून इन्फायनाइट अनंत अंतरावर असेल. मग पहिले कायनेटिक एनर्जी घेतली त्याने आणि कॅल्क्युलेशन कसंही केलं तर सारखंच येते. समजलं का. कॅल्क्युलेशन कसंही केलं तर सारखं येते. काय, हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी आहे मायनस, व्हेरी गुड, मायनस जी एम एम अपॉन कॅपिटल आर आहे इथे. समजलं का. आता इथे तसंच होणार बरोबर. टोटल एनर्जी इज इक्वल टू E1 टोटल एनर्जीला म्हटलं, टोटल एनर्जी E1 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता यांच्या व्हॅल्यूज पुट करायला बरं पडते. कायनेटिक एनर्जी आहे हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी आहे मायनस जी एम एम अपॉन आर. समजलं सगळ्यांना. मी काहीही वेगळं केलेलं नाही आहे, फक्त कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सूत्र लिहिले आणि टोटल एनर्जी E1 इज इक्वल टू या दोघांची बेरीज केली, ते इथे लिहिली, बेरीज लिहिली. समजून आलं सगळ्यांना. आता फक्त इथे ESC आहे कारण एस्केप व्हेलॉसिटीसाठी आपण ते फॉर्म्युला बनवत आहोत. आता हे होतं ऑन द सरफेस ऑफ अर्थ होतं. हे काय होतं, ऑन द सरफेस ऑफ अर्थ होतं. आता इकडे ऑब्जेक्ट इज ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ
आता ऑब्जेक्ट अनंत अंतरावर असेल त्यावेळेला काय सिच्युएशन असेल, तर त्यावेळेला इकडे लक्ष द्या, कायनेटिक एनर्जी अनंत अनंत अंतरावर असताना, आता मी तुम्हाला सांगितलं की कायनेटिक एनर्जी अनंत अंतरावर असताना यात जर 0 झाला तर सगळं सूत्र काय होते, 0 होते. त्याच्यानंतर 2 नंबरला घेतला आपण पोटेन्शियल एनर्जी. हा, पोटेन्शियल एनर्जी जी इन्फायनाइट डिस्टन्स वर घेतली, समजलं का, मायनस म्हणजे पोटेन्शियल एनर्जी अनंत अंतरापेक्षा थोडी कमी घेतली, अनंत अंतरापेक्षा काय घेतली, कमी घेतली, Gmm/r मायनस घेतली. पण ज्याच्या खाली आरच म्हणजे आर डिस्टन्सच खूप इन्फायनाइट घेतलं, डिस्टन्स इन्फिनिटी घेतलं, तरी कुठल्याही गोष्टीला इन्फिनिटीने भागलं तर त्याचा आन्सर येते 0 झालं. आणि आता इथे सुद्धा व्हेरी गुड, आता इथे सुद्धा टोटल एनर्जी, इथे काय टोटल एनर्जी इज इक्वल टू, टोटल एनर्जी इज इक्वल टू काय असणार आहे इथे, हा, टोटल एनर्जी इज इक्वल टू E2 इज इक्वल टू पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी झालं. हे दोन लिहिले ते इथे टाकायचे आहेत. मग E2 इज इक्वल टू हाई 0 आहे आणि हाई 0 आहे, मग 0 इज इक्वल टू 0 काय होते, हा. मग आता फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे. ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, समजलं का, ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही नाही करता येत, म्हणजे ते अक्षय राहते, समजलं का, रिमेन कॉन्स्टंट राहते. मग त्याच्यामुळे आपल्याला आता या दोघांची तुलना करत होतो आपण, आता इथून कंपॅरिझन सुरू झाली आहे यांची, इथून काय सुरू झाली, कंपॅरिझन सुरू झाली. मग कंपॅरिझन दोघांची आहे, हा इकडे E1 आहे आणि इकडे E2 आहे, म्हणून आपण E1 इज इक्वल टू E2 करणार आहोत, काय, अकॉर्डिंग टू किंवा फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, काय, फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ एनर्जी कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, एनर्जी मी शॉर्टकट लिहितो ENG. या फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी वरून आपण E1 इज इक्वल टू E2 लिहितो, बरोबर. मग लिहा E1 काय आलेला आहे आपला, हा इकडे E1 आलेला आहे, लक्ष द्या हा, इथं इकडे लक्ष आहे सगळ्यांचं, E1 आलेला आहे, हाफ mv² इज इक्वल हा मायनस Gmm/r आलेला आहे. आता इज इक्वल टू आहे, जो सगळा 0 आलेला आहे, इज इक्वल टू हा हा काय आलेला आहे 0. आता नीट लक्ष ठेवा, इथूनच कॅल्क्युलेशन आहे, नाही बसलं तर मी इथे हे करेन, इकडे लक्ष द्या सगळेजण. आता आपल्याला काढायचं आहे एस्केप व्हेलॉसिटी, हे काढायचं आहे आपल्याला काढायचं काय, हे काढायचं आहे. त्यामुळे दोन सूत्र घेतलेले आहे, E1 हा एवढा सगळा लिहिला आणि E2 0 आहे, E2 काय 0 आहे, लक्षात येत आहे. ही LHS आहे, ही RHS आहे, माहिती आहे सगळ्यांना. मी ज्या वेळेला हाफ, इकडे लक्ष द्या, हाफ mv² इज इक्वल टू करतो, म्हणजे हे डायरेक्ट तिकडून पाठवतो शून्याच्या बाजूला, तर हे मायनस आहे तर काय होणार, प्लस होणार, झालं का प्लस. म्हणजे मी काय केलं, हे LHS होती एवढी, हे RHS होती, मी डायरेक्ट LHS मधलं हे जे हाफ mv² होतं हे जागेवर ठेवलं, हे जे इकडचं होतं मायनस सहित तिकडे पाठवलं, पण बाजू बदलली, तिकडे गेल्याच्यामुळे हे मायनसचं काय झालं, प्लस झालं. आता समजलं सोप्या भाषेत. हा, आता आपल्याला काढायचा आहे VESC, हा काढायचा आहे. मग आता मी काय करतो, V²ESC जागेवरच ठेवला, दिसला जागेवर ठेवलेला, त्याच्यानंतर इज इक्वल टू पा, आणि हे सगळं जागेवरच आहे, हाफ m, हे बघा हाफ mv² एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू, हे आता इकडे पहा, इकडे लक्ष द्या. आता V² जागेवर ठेवला, त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो की हा जो 1/2 आहे, हा या सगळ्याला भागेला आहे का, पावर आहे का, हा 1/2 होता, म्हणजे या सगळ्याला भागेला आहे की तो mv² ला अपॉन आहे की नाही, 2 आहे. मग आता हा इकडून भागेला असल्यामुळे इकडे गेल्यानंतर वर गुणाकारात जातो, हा गेला गुणाकारात, मग ट्वाइस Gmm/r झाला, ट्वाइस Gmm काय झाला, r झाला. आता मला सांगा, इकडचा m आणि इकडचा m कटले की नाही, 2 कटले, 2 m. मग आपल्याकडे हा 2 सुद्धा गेलेला आहे आता तिकडे,
गेलेला आहे का? हा 2 तिकडून हा इथे गेला. म्हणजे आपल्याकडे एम व्ही स्क्वेअर होतं तर एम इकडचा एम कटला, इथे हाफ होतं, हा 2 इकडे भागाकारात होता, तो इकडे वर जाऊन गुणाकारात आला, आणि बाकी इकडचं तर आर जसा आहे तसाच आहे का? आर जसा आहे तसाच आहे, बरोबर आहे. आता आपल्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आहेत, तर मी इथे म्हणतो टेकिंग स्क्वेअर रूट, समजलं का? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, याचे जर मी स्क्वेअर रूट बोथ साइडचे घेतले, समजलं का, तर मग आपल्याकडे असं होणार, व्ही फक्त VESC इज इक्वल टू, कारण आपण स्क्वेअर रूट घेतोय, मग याचा स्क्वेअर निघून जाणार, म्हणून तो फक्त व्ही एस्केप व्हेलॉसिटीचा राहिला. त्याच्यानंतर इज इक्वल टू हे सगळ्याच्या सगळं कशात गेलं? रूटमध्ये गेलं, आणि ते झालं ट्वाइस GM अपॉन R. समजलं एवढं सगळ्यांना? ट्वाइस GM अपॉन R आलं लक्षात? कारण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घेतलं तर असं झालं. आता हाच फॉर्म्युला अजून दुसऱ्या भाषेत असा लिहिला जाते, हाच फॉर्म्युला दुसऱ्या भाषेत अजून अंडर रूट ऑफ ट्वाइस GR असा लिहिला जाते. आता हा ट्वाइस GR असाच का लिहिला जाते, तर याच्यावर सुद्धा लक्ष द्या. ट्वाइस GR असाच का लिहिला जाते हा फॉर्म्युला, समजलं का? कसं काय हा फॉर्म्युला अशामध्ये चेंजेस झाला, कसं काय हा फॉर्म्युला एवढा मोठा असा बनला, समजलं का? तर तो अशा प्रकारे बनला. इकडे लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे की G इज इक्वल टू GM, पाच मी 9 नंबरच्या पेजवर, GM अपॉन R स्क्वेअर आहे, माहिती आहे का? ग्रॅव्हिटी काढली आपण, माहिती आहे, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर आहे, बरोबर. मग आता एवढं सगळ्याच्या सगळं फक्त काय आहे? G आहे. दिस इज इक्वल टू दिस अँड दिस इज इक्वल टू दिस आहे ही सगळी, म्हणजे याच्यामध्ये असलेली ही सगळीच्या सगळी व्हॅल्यू कोणाची आहे? G ची आहे G ची, म्हणून हा झाला सगळाच्या सगळा G. मग हा R कुठून आला? मग हा R आहेच ना तरी तिथे, तर इथे काय होता? R स्क्वेअर होता, इथे काय होता? R स्क्वेअर. मग याच्यातला एक R ह्याच्याजवळ आणि एक R तिथं दिला, म्हणून R स्क्वेअर. म्हणून जे दोन सूत्र बनले एस्केप व्हेलॉसिटीचे, अंडर रूट ऑफ ट्वाइस GM अपॉन R इज इक्वल टू ट्वाइस GR, ते कसे बनले समजलं? हेच सूत्र असं बनलं. ज्या वेळेला आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट दिलेला नसेल, किंवा काढायचा नसेल, किंवा मासची व्हॅल्यू दिलेली नसेल, रेडियस दिलेली असेल, तर हे सूत्र वापरायचं. मग कुठलं सूत्र वापरायचं? इकडचं सूत्र वापरायचं. आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. आता काय करायच्या आहेत? व्हॅल्यूज. फक्त 2 मिनिट व्यवस्थित लक्षात द्या. व्ही एस्केप व्हेलॉसिटीसाठी आपण आता उत्तर काढतोय, रूट मध्ये आहे सगळं, इकडे लक्ष द्या नीट. काय 2 इंटू जी ची किंमत किती आलेली आहे आपली? 9.8 मीटर, आणि आर ची, आर म्हणजे पृथ्वीची रेडियस, ते किती आहे? 6.4 इंटू 10⁶. 2 इंटू 9.8, समजलं का? सूत्रानुसार 6.4 इंटू 10⁶ हे पृथ्वीची रेडियस आहे, आणि ते मीटर मध्ये काउंट करतात. तुम्हाला सगळे डायमेन्शन माहिती पाहिजे, मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर हे माहिती पाहिजे. तर ही हे जे 6.4 इंटू 10⁶ आहे, ही कशामध्ये दिलेली आहे? मीटर मध्ये दिलेली आहे. पण उत्तर आपल्याला किलोमीटर मध्ये काढायचं आहे, म्हणजे पुढे चालून आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करावं लागणार आहे किलोमीटर मध्ये. सांगतो मी कसं करतात, नाही तर मग उत्तर येत नाही, मग म्हणतात समजलं नाही सर. आलं का लक्षात? आता पहा, 2 गुन्ह्याला 9.8, पटकन करा कोणीतरी. आता मी 19.6 उत्तर आलं का रे? 19.6 समजलं. त्याच्यानंतर आता आहे 6.4, याला गुन्ह्याला काय? बरं डायरेक्ट लिहितो. आता मी काय करतो, किती उत्तर आलं? 19.6 आलं, त्याला परत करा बरं, 6.4 न करा मल्टिप्लाय. 624 4 2 9 7 काय आलं? 9 36 37 38 8, चला 1 4 1 4 आणि 1 5, किती आलं? 100. हा व्हेरी गुड, 125.44 इंटू 10⁶ आलं उत्तर. आता नीट इथे लक्ष द्या, या एकावर 6 शून्य आहेत. एकावर किती शून्य आहेत? 6 शून्य आहेत. सगळ्यांचं लक्ष आहे, एकावर 6 शून्य आहेत. मी एकावर 6 शून्य लिहितो, इकडे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6. आता मी याचं वर्गमूळ काढतो याचं, कारण ते अंडर रूट मध्ये आहे.
मला जर हे अंडर रूटचं साईन काढून टाकायचं असेल तर या 10चा सुद्धा वर्गमूळ घ्यावा लागेल आणि 125.44चं सुद्धा वर्गमूळ घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? वर्गमूळ. मग जेव्हा मी या किती एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष, जेव्हा मी या 10 लाखाची वर्गमूळ काढतो तेव्हा ते 1000 येते. ते किती येते? 1000. काढून बघ जा घरी, कॅल्सी असेल याच्यात. त्याचं वर्गमूळ किती येते? 1000 येते. मग आता ते इथे लिहितो मी. आणि 125.44चं जर वर्गमूळ काढलं तर ते येते 11.2 येते. ते किती येते? 11.2. नाही तर तुम्ही करून पहा 11.2 गुणिले 11.2 पहा, त्याचं उत्तर येते 125.44. म्हणजे जेव्हा मी हे रूटचं साईन घालवतो त्यावेळेला 11.2 इंटू, हे बघा इंटू, आता जेव्हा या 10⁶ ला रूट मधून बाहेर काढायचं असते तेव्हा त्याच्यावर किती शून्य राहतात म्हटलं? 3 शून्य राहतात. म्हणजे इंटू 10⁻³ राहिलं की नाही? 10⁻³ राहिलं. आणि तसंही जेव्हा कोणतीही संख्या, इकडे लक्ष द्या, जेव्हा कोणती संख्या रूट मधून बाहेर काढायची असते तेव्हा तिचा पॉवर निम्मा होत असतो. तिथे 6 आहे तर काय झाला? बाहेर आल्यावर 3 झाला. तिथे जर 8 असता तर बाहेर काढल्यावर किती झाला असता? 4 झाला असता. मग आपण त्याला आता रूटच्या बाहेर काढलं. रूटच्या बाहेर काढण्यासाठी त्याचे रूट घ्यावे लागले आपल्याला. मग 125.44चं रूट होतं 11.2 आणि 10⁻⁶ रूट होतं 6चं रूट झालं 10⁻⁴. आता हे मीटर मध्ये आलं उत्तर. हे उत्तर कशात आलेलं आहे? मीटर मध्ये. आता नीट लक्ष ठेवा, जेव्हा किलोमीटर, जेव्हा या मीटरचे किलोमीटर मध्ये रूपांतर करायचं असते तेव्हा त्याला 1000 ने भागतात, आणि जेव्हा किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असते तेव्हा त्याला 1000 ने गुणतात. लक्षात, आपल्याला इथे मीटर मध्ये दिलेलं आहे, या मीटरचं आपल्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे, म्हणजे याला भागेला किती घ्यायला लागते आपल्याला? 1000. इकडे लक्ष द्या, मी समजण्यासाठी इथे लिहितो 2 मिनिट. 11.2 गुणिला एकावर 3 शून्य आहेत का? पण हे मीटर मध्ये उत्तर आहे, आपल्याला किलोमीटर मध्ये पाहिजे. आपल्याला कशात पाहिजे? किलोमीटर मध्ये. म्हणजे मला याला कितीने भागावं लागेल? 1000 ने. मग झालं, 1000 ने भागलं तर हे कटून गेलं, ते वरचा 1000 कटलं. उत्तर किती आलं? 11.2. आणि मीटर होतं ते कशात झालं? हा, हे दोन्ही हजार कटून गेले, 11.2 उत्तर राहिलं. हे मीटर मध्ये होतं, हे याला 1000 ने भागल्यामुळे ते किलोमीटर मध्ये झालं आणि आपलं उत्तर मिळालं. आपल्याला आपलं उत्तर मिळालं. म्हणून काय, मी डायरेक्ट काय लिहितो इथे, अशी स्टेप वाढवली तरी चालते पण जागा काही कमी आहे, समजलं का? डायरेक्ट 1000 कापतो आणि याच्या पुढे लिहितो 11.2 किलोमीटर. हा, 11. म्हणजे 11.2 किलोमीटर. म्हणजे एखादी वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर फेकत असताना सुरुवातीचा वेगच जर 11.2 किलोमीटर पर सेकंद दिला तर ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर निघून जाईल. पुढचा आणि शेवटचा प्रॉब्लेम बघतोय आता आपण. सॉल्व प्रॉब्लेम मधील जो बोर्डावर वाचलेला आहे, जो बोर्डावर आपण लिहिलेला आहे, दिसला सगळ्यांना बोर्डावर लिहिलेला प्रॉब्लेम? आता बोर्डावर लिहिलेल्या प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला गिव्हन मध्ये, म्हणजे याच्या आधी आपण पृथ्वीवरून एखादा ऑब्जेक्ट जर परमनंटली ग्रॅव्हिटेशन मधून एस्केप करायचा असेल तर त्यावेळेला आपण कशा पद्धतीने त्याची एस्केप व्हेलॉसिटी काढू शकतो, तसंच आता इथे एस्केप व्हेलॉसिटी काढायची आहे. पण या ठिकाणी एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला काढायची आहे चंद्राची, समजलं का? मग आपल्याला त्याने चंद्राचं वस्तुमान दिलेलं आहे, चंद्राची त्रिज्या दिलेली आहे आणि विचारलेलं आहे की एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम मून, म्हणजे आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायला सांगितलेली आहे चंद्राची, समजलं का? चंद्रावरून बाहेर जाणाऱ्या ऑब्जेक्टची, जो परमनंटली एस्केप होणार आहे चंद्राच्या पृष्ठभागावरून. समजलं सगळ्यांना? मग आता आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे, नीट लक्ष द्या. गिव्हन मध्ये मास ऑफ मून m, that is equal to 7.34 into 10⁻24 किलोग्राम. लक्षात येऊन राहिलं सगळ्यांच्या? हे आहे मास ऑफ मून. त्याच्यानंतर रेडियस ऑफ मून 1.74 into 10⁻6 मीटर आहे रेडियस ही
ही मूनची रेडियस आहे, जशी आपल्या अर्थची होती तशीच. त्याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, दॅट इज जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे जी ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं सांगितलेलं आहे एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम मून सरफेस. मग आपण ती लिहितो एस्केप व्हेलॉसिटी दॅट इज व्ही एस्केप इज इक्वल टू, आणि फॉर्म्युला आहे ट्वाइस GM अपॉन आर, जो आपण फॉर्म्युला आता मगाशीच बघितलेला आहे. दोन फॉर्म्युले आहेत, ट्वाइस GM अपॉन आर आणि ट्वाइस GR. त्याच्यातले आपण √ट्वाइस GM अपॉन आर या फॉर्म्युल्यामध्ये आता वर दिलेल्या किमती स्फुट करून एस्केप व्हेलॉसिटी काढणार आहोत चंद्रावरची. समजून राहिलं सगळ्यांना? मग आता आपण व्हॅल्यूज पुट करू. हे बघा 2 जसाच्या तसाच लिहिला इंटू त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 ही किंमत टाकली. त्याच्यानंतर आपण घेतली मास ऑफ मून, तो आहे 7.34 इंटू 10⁻22 समजलं, अपॉन रेडियस ऑफ मून 1.74 इंटू 10⁻6 आहे. झालं. या फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळ्या किमती व्यवस्थित टाकल्या. आता याचं करूया कॅल्क्युलेशन. आहे लक्ष सगळ्यांचं? एवढं समजलं सगळ्यांना इथपर्यंत? व्हेरी गुड. आता लक्ष द्या. व्ही एस्केप व्हेलॉसिटी ऑफ मून म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ एस्केप व्हेलॉसिटी ऑफ मून इज इक्वल टू, आता आपण 2 इंटू 6.67 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर ते आलं 13.34 समजलं. त्यानंतर आपण लिहिली 7.34 काय आहे, मास ऑफ मून आहे, दिसलं, इंटू 10⁻24-11 कारण की आपल्या इथे ह्या पॉवर होत्या 2 ना, याच्या 22 मधून आपण 11 वजा केले आणि अपॉन मध्ये रेडियस लिहिली 1.74 इंटू 10⁻6. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? हां. त्याच्यानंतर खाली आपण 13.34 इंटू 7.34 या दोघांचा गुणाकार केला. तो गुणाकार किती आला? 97.91 आला समजलं. मग इंटू त्याला आहे आता ही जी पॉवर होती 6 ती पॉवर वर येणार इथे, समजलं का? म्हणजे 97.91 इंटू 10⁻11-6 अपॉन 1.74 आलं. असं ही रेडियस आहे. समजून राहिलं सगळ्यांना? आता इकडे लक्ष द्या नीट. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की वर 2 डिजिट आहेत डेसिमल पॉईंट नंतर, खाली सुद्धा 2 डिजिट आहेत डेसिमल पॉईंट नंतर. आपल्याला हे काढायचे असल्यास, खालचे काढायचे असले तर वर आपण एकावर तेवढे शून्य देतो आणि वरचे काढायचे असले तर खाली. म्हणून मी इथे खाली 100-100 करून ते कट केले. किंवा ज्या वेळेला जर सारखेच डिजिट सोडून डेसिमल पॉईंट्स असतो त्यावेळेला सरळ तो काढून टाकायचा आणि संख्याची काय संख्या दिली असेल ती लिहायची. मग इथे आपण 97.91 डायरेक्ट लिहिले आणि 174 लिहिले इंटू 10⁻5 लिहिला. त्याच्यानंतर आता आपण 174 भागेला 97.91 केलं आणि या सगळ्याचा जर भागाकार केला तर तो येतो 56.27. किती येतो त्याचा भागाकार? 56.27. आणि हे 10⁻5 जशा आहेत तसेच लिहिले. आता हे सगळ्या संख्या रूटमध्ये, ही सगळ्या संख्या रूटमध्ये आहेत. आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी किंवा रूटमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी पॉवर जनरली इव्हन पाहिजे असते, सम पाहिजे असते. कारण जेव्हा आपण एखाद्या जी 10च्या पटीत असते आणि त्याची पॉवर सम असते त्यावेळेला ती बाहेर निघाल्यानंतर निम्मी होते. जसं इथं जर 10⁻6 असतं आणि रूट काढला असतं तर ती 10⁻3 झाली असती. जर 10⁻8 असतं आणि रूटमधून बाहेर काढायचं असलं तर 10⁻4 झाली असती. मग आपल्याला इथे पॉवर काय पाहिजे? इव्हन पाहिजे. मग आपण असं करू शकतो, खालच्या स्टेपला पहा, 5.627 इंटू 10 इंटू 10⁻5. म्हणजे जर समजा 5.627 ला 10 ने गुणलं तर त्याचं उत्तर 56.27 एवढंच येते. त्याचं उत्तर काय येते? 56.27 एवढंच येते. म्हणजे आपण व्हॅल्यू बदल होऊ दिला नाही, फक्त इथे 10 घेतला. आता हा 10 याच्यामध्ये ऍड केला 10⁻5 मध्ये तर ते होणार 10⁻6 पॉवर. समजलं का? आणि हे तर आहे तसंच आहे 5 इंटू 5.627. आता बघा इथे मावलं नाही तर मी इथून सुरुवात केली. आलं का लक्षात? नीट लक्ष द्या. इथून सुरुवात केली. एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम मून
इज इक्वल टू, आता मी हे सगळं रूटच्या बाहेर काढतो, तर हे बघा 5.627 यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते येते 2.37, यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं ते किती येते 2.37. आता या 10⁶ आहे, याला सुद्धा रूट मधून बाहेर काढलं तर ते येते 10⁻³ मीटर, 10⁻³ मीटर. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज आपण रूटच्या बाहेर काढल्या आणि ह्या सगळ्या व्हॅल्यूज मीटरच्या स्वरूपात आहेत. आपल्याला त्या किलोमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग आपल्याला माहित आहे जेव्हा मीटरचे किलोमीटर मध्ये आपण कन्वर्ट करतो तेव्हा त्याला भागेला 1000 घेतो. समजून राहिलं का? आणि ज्या वेळेला आपल्याला किलोमीटरचे मीटर मध्ये कन्वर्ट करायला मीटरचे किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायला लागतात त्यावेळेला आपण जे मीटर आहेत त्याला भागेला 1000 करतो. समजलं का? आणि मग त्याचं आपण किलोमीटर मध्ये रूपांतर करतो. समजून राहिलं? आणि जेव्हा आपल्याला किलोमीटरचे मीटर मध्ये रूपांतर करायचं असते तेव्हा आपण 1000 ने गुणत असतो. 1000 ने काय करतो? त्या दिलेल्या संख्येला गुणतो. तर या ठिकाणी आपल्याला मीटरचे किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचे आहेत म्हणून आपण 2.37 इंटू 10⁻, इथं 3 आहे म्हणजे एकावर 3 शून्य आहेत आणि त्याचे किलोमीटर मध्ये करायचे आहेत म्हणजे भागेला घेतले 1000. झालं, 1000 कटले, संख्या उरली 2.37 आणि मीटर होते तर त्याचे किलोमीटरही झाले 2.37 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट पृथ्वी चंद्रावरून जर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणातून परमनंटली बाहेर पाठवायचा असेल, एस्केप करायचा असेल तर त्यावेळी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा पासूनचा वेग 2.37 किलोमीटर पर सेकंद असला पाहिजे, जसा पृथ्वीचा 11.2 किलोमीटर पर सेकंद होता. समजून राहिलं सगळ्यांना? आणि एवढा जर एवढी जर सुरुवातीपासूनचा आरंभीपासूनचा जर वेग ठेवला एखाद्या ऑब्जेक्टचा तर तो चंद्राच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होऊन बाहेर निघून जाणार. समजलं सगळ्यांना? एवढं समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. तर अशा प्रकारे आपण काय काढला? चंद्राचा या ठिकाणी मुक्तिवेग काढला जो आला 2.37 किलोमीटर पर सेकंद. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? हा, समजलं? बस एवढं राहिलं होतं. ओके, समजून राहिलं? चला आता गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन.